राज्यात आता महायुतीची सत्ता आलेली आहे, मोठ्या मताधिक्याने महायुती सत्तेवर आलेली आहे। कोल्हापुरात देखील जर पाहायला गेले तर कोल्हापुरात महायुतीच्या सर्वच्या सर्व सीटा आलेल्या आहेत। एक अपक्ष उमेदवार वगळता अपक्ष उमेदवार ते देखील शिवाजीराव पाटील चंदगडचे हे देखील महायुतीचेच कार्यकर्ते आहेत, भाजपचे कार्यकर्ते आहेत। आज जर पाहिलं तर या ठिकाणी कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने मोठ्या प्रमाणावर जल्लोष करण्यात येतोय। माझ्यासोबत काही कार्यकर्ते आहेत, त्यांच्यासोबत आपण बोलूया। काय सांगाल, आज कोल्हापुरातून जवळपास महाविकास आघाडी हद्दपार झालेली आहे, काय वाटते तुम्ही जल्लोष करायला नेमकं छत्रपती शिवाजी चौकामध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सगळे जमलेले आहेत। इथं आता इथनं पुढे महाराष्ट्रामध्ये एकच पॅटर्न चालणार, कोल्हापूरमध्ये देखील एकच पॅटर्न चालणार। तो पॅटर्न म्हणजे भगवा पॅटर्न, अन्य कुठला पॅटर्न चालणार नाही। आणि महाराष्ट्राचे आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वैयक्तिक जीवनावर टीका टिप्पणी करण्यापर्यंत मजल मारलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना, पुढाऱ्यांना या महाराष्ट्रातल्या जनतेनं चपराक दिलेली आहे की या पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रात चालत नाही। इथून पुढे महाराष्ट्रामध्ये विकासाचं राजकारण चालणार। या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्रजी आणि अजितदादांच्या नेतृत्वामध्ये डबल इंजिनचं सरकार महाराष्ट्रामध्ये वेगाने विकास करणार। खरं तर आणखीन कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत, काय सांगाल? निवडणुकीच्या तोंडावर एक क्लिप व्हायरल केली होती, त्या क्लिपचा कुठं परिणाम झालेला दिसत नाही, काय सांगाल नेमकं? कुठल्याही क्लिपचा काय फरक झालेला नव्हता, कारण कोल्हापुरात जवळजवळ 1.5 लाखाच्या वर माता भगिनी होत्या। 1 लाखाच्या आसपास माता भगिनींनी लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेतलेला होता। महिलांनी स्वतः असं ठरवलेलं होतं की या वेळेला महायुतीच्या उमेदवारांना निवडून देणार, त्यामुळे कुठल्याही क्लिपचा, जुन्या कुठल्याही विषयाचा ह्यात कुठल्याही हे राहिलं नव्हतं। आणि खरोखर आज कोल्हापूर जिल्ह्यात म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याच्या जनतेनं निर्धार केला की काँग्रेस हद्दपार झालं। महाविकास आघाडी जिल्ह्यात झाले, एकतर्फी सत्ता आली। मुळात एकतरी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये यावेळेला देवेंद्रजी फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, अजित पवार या तिघांनी, कारण मुळात एकतरी विरोधी पक्षांमध्ये जर विरोधी पक्षांचे विचार खरोखरच महाराष्ट्र पुढे घेऊन जाण्याचे होते तर त्या सगळ्यांमधल्या एकत्रित सगळ्यांना चांगल्या पद्धतीमध्ये देवेंद्रजींनी एकत्रित आणलं, एक वेगळा पॅटर्न या देशामध्ये दाखवून दिला आणि ही युती 100% यशस्वी होऊन हा महाराष्ट्र कोल्हापूरच्या जनतेनं जसा क्लीन स्वीप दिला, याच पद्धतीमध्ये आपण बघितलं असेल तर ग्रँड व्हिक्टरी महाराष्ट्रामध्ये मिळालेली आहे महायुतीला। आणि इथून पुढं महाराष्ट्रामध्ये आणि पर्यायानं देशामध्ये याच पद्धतीचा विकास होत राहील आणि याच पद्धतीचं हे जे एक राष्ट्रवादाचं, हिंदुत्वाचं, खऱ्या अर्थानं हिंदुत्वाचं जे वातावरण आहे, हा महाराष्ट्र अख्ख्या देशभरासाठी एक नवीन ज्याला पॅटर्न म्हणू तो महाराष्ट्रानं घालून दिला। त्यामुळं एकतर्फी विजय झालेला आहे असा। लोकसभेला जे नेरेटिव्ह सेट केलं होतं, लोकांच्या लक्षात आलं, ST OBC आदिवासी लोकांना समजलं की हे फेक न्यूज होती आणि त्यामुळे ही सगळी जनता लाडली बहीणबरोबर सगळीच साथ राहिलीत, त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात महायुतीचा विजय झालेला आहे। खरं तर कोल्हापूरचा पॅटर्न नेहमीच वेगळा राहिलेला आहे राजकारणामध्ये। कोल्हापुरात काहीतरी वेगळं घडतं, राज्यात काहीतरी वेगळं घडतं, मात्र आता कोल्हापुरात राज्याप्रमाणेच घडले, काय सांगाल? या कोल्हापुरात जे घडतं ते सगळ्या महाराष्ट्रात आणि राज्यात आणि देशात घडतं। जसं आज बघायला गेलं तर या इलेक्शनमध्ये कोल्हापूरच्या बॅलेट पेपरवर हात कुठेही नव्हता, काँग्रेस पक्षाचा कुठेही हात नव्हता। तोच आता इथून पुढं पण महाराष्ट्रात कुठेही राहणार नाही, परत इथून पुढे देशात काँग्रेस हे कुठल्याही राज्यात राहणार नाही। इथून पुढे या कोल्हापुरानं घडवून दिलेलं आहे त्याचनी। आणि ज्या योजनावरती आम्ही जे योजना राबविल्या, आयुष्यमान भारत असून दे, विश्वकर्मा असून दे किंवा लाडकी बहीण असून दे, हे काँग्रेसवाल्यांनी किंवा इतर लोकांनी नुसतं त्यांच्यावर निगेटिव्ह करून हे सगळं चुकीचा एक होता आहे। ज्यावेळी महिलांना, प्रत्येक महिलांना 7,500 रुपये आपण खात्यावर दिलं, त्यानंतर महिलांनी कळालं की खरोखर हे सरकार जे सांगेल ते काम करते आणि हे सरकार आपल्या उपयोगी पडणार आहे। दुसरी गोष्ट, खासदारकीच्या वेळेला राहुल गांधीने सांगितले खटाखट 1 लाख रुपये तुमच्या खात्यावर येणार। 6 महिने होऊन गेले, 6 महिन्यात एकही रुपया खटाखट कुठं आला नाही, हेच लोकांनी जाणलं। आणि जे भाजप सरकार, युती सरकारनं जे सांगितल्याप्रमाणे त्यांच्या महिलांच्या खात्यावर पैसे संपूर्ण आल्यानंतर महिलांनी पटलं की खरोखर हे सरकार हे चांगलं आहे आणि हे सरकार पुढे चालवणार देश। यामुळे आजचा जो टक्का वाढलेला आहे तो महिलांच्या
विश्वास खात्रीने टक्का वाढलेला आहे आणि ह्यामुळे आमचा महायुतीचा विजय 100% झालेला आहे. आज जर बघायला गेलं तर आज विरोधी नेता पक्ष म्हणून यासनी कुठेही मिळालेलं नाही. एवढ्या जागा नाही त्यांच्याकडे. 20च्या वर जागा या सीटा कुठल्याही आलेल्या नाहीत. त्यामुळं मला सांगा, खरं तर भाजपचे कार्यकर्ते मोठ्या पाठबळाने क्षीरसागरांच्या पाठीमागे उभे राहिलेत म्हणून हा विजयश्री सोपा झालाय असं काय वाटतं? भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी गट एकत्रितरित्या महाराष्ट्रामध्ये निवडणुकीला आम्ही सामोरे गेलो. भारतीय जनता पार्टीचा कुठलाही कार्यकर्ता असून दे, अगदी अध्यक्षापासून बूथ स्तरापर्यंत काम करणारा कार्यकर्ता, आमची भूमिका ही असती, महायुतीचा जो उमेदवार आहे तोच भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आहे आणि पर्यायानं उमेदवार निवडून आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये महायुतीची सत्ता येण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता राजकीयच्या मागे टाकते लोकांना. दक्षिणमध्ये देखील अंमल महाडिक मोठ्या मताधिक्याने निवडून आले. ऋतुराज पाटलांचा सुपडा साफ केलाय. महाडिक पॅटर्न कुठेतरी तिथं गाजलाय. महाडिक पॅटर्न परत उदयास आलाय. काय सांगाल? मी मगाशी पण सांगितलं, या कोल्हापूरमध्ये एकच पॅटर्न चालू आहे, भगवा पॅटर्न. महाडिक पॅटर्न नाही, पाटील पॅटर्न नाही, भगवा पॅटर्न संपूर्ण कोल्हापुरात नव्हे तर महाराष्ट्रात चालू आहे. आणि दुसरी गोष्ट, 5 वर्षामध्ये निष्क्रिय राहिलेल्या ऋतुराज पाटलांचं काम दक्षिणच्या जनतेनं बघितलं आणि त्यामुळंच अमल साहेबांचा विजय फार मोठ्या फरकानं अमलसाहेब निवडून आले. माझ्यासोबत हे कार्यकर्ते भाजपचे होते. महिला कार्यकर्ते काय आहेत त्यांच्याकडे आपण जाऊया. या ठिकाणी आपण बघतोय वाजत गाजत ढोल ताशाच्या गजरामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जल्लोष केला जात आहे. ताई, काय सांगाल आज तुम्ही? बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.